ताई लय मोठं काम केलं तुम्ही. स्वराज्य तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. अव राजाचं काम आहे हे. राजासाठी आमचा जीव गेला तरी बी चालेल. काळजी घ्या, कोणाच्या नजरेस पडू नका आणि व्यवस्थित जा. वय वय येते मी. Oh God! आओ साहेब, आओ साहेब, टोपेकरांची टोपी उडाली, काम फत्ते. जगदंबे, हुजूर, मैंने तो वजलत से काम किया था. जहां रात को पहुंचना था वहां सुबह पहुंच गया. धोखा इस लाल बंदर से हुआ है. ओह गॉड, मैं तो आपके साथ था. मैं कैसे कर सकता हूँ धोखा? तोप के साथ तू था ना? बोल, किसने की है ये साजिश? ये तेरा जिम्मा था. अब गलती की और सिद्धि के पास गलती की सजा है मौत. ये गलत है. इट्स रॉन्ग. कंपनी को आपको जवाब देना पड़ेगा. जवाब? मुंह मांगी कीमत दी है तुझे. उतनी ही कीमत का गोला बारूद लेते हैं इनसे. यानी कि एक तोप चलेगी 5 के बराबर. वो तो होगा ही, लेकिन इन तोपों की बात दुश्मन तक पहुंची कैसे? किसने खोला अपना मुंह? हुजूर, तोपों का क्या है? सिवा के जासूस इतने चौकन्ने हैं कि राजापुर से चींटी निकले या परिंदा अपने पंख फैलाए, सिवा के जासूसों को भनक लग ही जाती है. वैसे ही तोप निकलने से पहले खबर बाहर आ गई. कौन है उन जासूसों का मुखिया? कोई नाइक है. साहेब, कामगिरी फत्ते करून आपल्या पायाशी आलोय बघा. अवघड गोष्ट होती, मोठ्या शितापीनं पार पाडलीत. तानाजीराव बहिर्जी, तुमचे भले शाबाश. मोठी जोखीम पत्करलीत तानाजीराव. पण जरी पकडलो गेलो असतो तरी माग हटलो नसतो. माझ्या तलवारीला 50 गोऱ्या माकडांचा निवड दावला असता, पण तोफत खेळ ठोकूनच जीव सोडला असता. विश्वासराव, काही खबर? जी खबर है, पर खबर चांगली नाही. शाहिस्ते खानानं बारामती सोडलं. मस्तवाल साप फुटकार टाकत यावा तसा येतोय हा स्वराज्यावर. साप जेवढा मोठा तेवढं त्याचा शेपूट नजरे आड. ठरल्याप्रमाणे त्याच्या फौजेच्या शेपटावर हल्ला जारी ठेवा, म्हणजे त्याची चाल आपोआप मंदावेल. पण आऊसाहेब, चाल मंदावली तरी एक ना एक दिस तो स्वराज्यावर चाल करून येणारच. म्हणजे दोन्ही बाजूनी संकटच आलंय आता. आलेल्या संकटाचा मुकाबला आपण करूच, परंतु राजेंना पन्हाळगडावरती झालेल्या घडामोडींची खबर द्यायला पाहिजे. म्हणजे पन्हाळगडावरून सुटका करण्याची ते शर्त करतील. खबर पोहोचवणार कशी? वय लय अवघड झालंय. सिद्धी हाताला पेटलाय. याडा इतका कडक केलाय का वरनं पक्षी चालला असेल तरी बाण मारून खाली पाडतात आणि चिट्ट्या चपाट्या शोधतात आणि नाही घावली तर भाजून काढतात एकेकाला. आग वाचायला लागलेत आऊसाहेब. होरपळ आहे नुसती. शाइस्ता खान बारामती से आगे निकल चुका है. पूरा मुल्क तबाह कर रहा है. मतलब मेहनत हम करें और मलिदा खाए वो. आता मलिदा खाया मिळाला आता तो धावणारच की.
त्यात त्याला आडवाया भी कोणी नाही आता. सिवा था, लेकिन उसे हमने घेरे में रखा है, इसलिए उसे पता नहीं चलता कि बाहर क्या चल रहा है। अगर उसे पता चलता तो वो बाहर निकलने की मशक्कत करता। सिद्धि साहब, आपका क्या ख्याल है? पहुंचा दे खबर सिवा तक। बेवकूफ हो तुम। तुम्हारे बाप ने भी वही गलती की थी, खबरें सिवा तक जाती रही। देखो, उसे बेखबर रखने में ही हमारी भलाई है। वो शाइस्ता खान यहाँ के क्या करेगा तो तबाही मचाएगा, और क्या। लेकिन सिवा हमारे कब्जे में है, और सिवा के बाकी सिपाही उससे लड़ते रहेंगे। तो ऊपर से हमारे ऊपर जो छोटे मोटे हमले हो रहे हैं वो भी बंद हो जाएंगे, और शाइस्ता खान से डरे हुए वतनदार हमारे पास लौट आएंगे। इसका मतलब सल्तनत का फायदा ही फायदा। हम खुश, बड़ी बेगम साहिबा खुश, और खुश ये भुना हुआ कबाब। आऊ साहेबांच्या चरणी साष्टांग दंडवत। प्रसंग मोठा बाका आहे। शाहिस्त खान स्वराज्यावर चालून आलाय। वाटेत लागलेला आमचा गाव बेचिराख केला। शेत घोड्यांच्या टापाखाली चुरगाळून टाकली। दिसलं ते ओढून नेतोय। धान्य, गुरढोरं, घराच्या बायासनी भी सोडलं नाहीत। या परचक्रात तुमचाच एक आसरा आहे आमासने। मदत करा। साबाजी पवार देशमुख। जगदंब। अगं बाई, राणूबाई, तुम्ही जाग्या का हो एवढ्या रात्री? स्वप्न पडलं का घाबरलात? आऊ साहेबांची नात आहोत आम्ही कशालाच घाबरत नाही। मग का आलात बरं एवढ्या रात्री? आऊ, आम्हाला एक सवाल छळत होता। हो, कोणता सवाल? आऊ, वेढा म्हणजे काय? वेढा म्हणजे ही तर मिठी आहे। हो राणूबाई, आपल्या माणसाने घातली तर मिठी, शत्रूने घातला तर वेढा। पण हा वेढा सोडायचा कसा? जोर लावायचा आणि वेढा फोडायचा। शत्रू खूप ताकदवार आहे, काय करावं बरं? हा, सुचलं, आम्ही मदत बोलवतो। मातोश्री, मातोश्री, मातोश्री। राणूबाई, अहो काय झालं? मातोश्री, आम्हाला या वेढ्यातून सोडवा। अय्या, आऊसाहेब, अहो सोडा सोडा बघू। फोडला, आम्ही मातोश्रींच्या मदतीने हा वेढा फोडला। काय होय हे राणूबाई, ही काय वेळ आहे का जागत बसायची? अहो, आता तुम्ही पण आराम करा आणि आऊसाहेबांना पण आराम करू द्या। आऊसाहेब, आराम करा। चला। पुतळाबाई, आज राणूबाईंची हाक तुमच्यापर्यंत पोचली आणि तुमच्या मदतीनं हा वेढा फुटला। आमच्या शिवबांची हाक कधी पोचेल? कधी सुटेल तो वेढा? हे केरलं, हे आसुर्ले, हे पोरले, आणि तिथं वारण्याच्या बाजूला वाघबीळ, आंबवड आणि देवाळे फाटा, आणि या बाजूला पिंपळे रथ, कोतुली, तशा वाड्या वस्त्या आहेत आतमध्ये।
ही तशी नेबापूर वाडी आणि पलीकडं मसाई पठारावर धनगर वस्ती आहे. ते ठीक आहे, पण वाड्या वस्तीवरची माणसं ती गडावर जात असतील की? वय जातात की. गडावरून खबर बाहेर का येत नाहीये? कसा येणार? येड्यातल्या माणसाला आज जायची परवानगी आहे पण बाहेर जायची नाही. अहो लई कडक चौक्या पहार आहेत. मग अवघड आहे, पण त्यात नाही तसा कोणी प्रयत्न केलाच तर? येड्याची एक हद्द आहे. त्यातनं माणूस आत येताना दिसला का पकडतात, नाही तर बाण मारून जायबंदी करतात. म्हणून गावातली माणसं लय बिचकून असतात त्या चक्कर माशमांना. म्हणजे मला यावरून एक गोष्ट अशी जाणवली, ती अशी की गावकऱ्यांपर्यंत खबर निरोप येऊ शकतो. यायला कशाला पाहिजे? गावकरी स्वतः घेऊन येऊ शकतो, पण ती येड्यापर्यंत येणार कशी? अहो येड्यापर्यंत खबर आली असती तर कोंबडी दाना कशी टिपती तशी टिपून राजगडावर आणली नसती होय. मग अवघड काय आहे? अवघड एकच गोष्ट आहे. गडापासून गाव ठीक, पण गावापासून वस्तीपासून वेड्यापर्यंतचा दुवा सापडला पाहिजे. सापडेल की? अहो नाही, गडावरची हेरच काय तर गावातला माणूस बी येड्यापर्यंत येऊ शकत नाही. असा कडक इशारा आहे जोरचा, चामडीच लोळवतो. मग येणार तरी कोण? कोण येऊ शकतं येड्यापर्यंत? अरे कशाला कालवा करताय? एका वेळेला एकानेच बोला. काय तुझं? माझी केस का पाहिजेत गड्या? हा कळलं. आणि तुझं? माझी दाढी कोराची आहे. असं करू की, पण एका वेळेला एकाचीच करू. हा तू एक काम कर, तांब्या भरून पाणी घेऊन ये. बाहेर तिथं लांब दिवडीकडे बसूया. चालेल? या. चल शिवा. हा राजा कुठं निघालास? कुठं एवढ्या घाईने? कुठं जाणार राजा? दर 3 दिवसांनी पंतांची डोई करायची असती या हजामत. असं मग मिळतो रोजमुरा? गडावर असतो तो मिळतो, बाकी समजा बैतच. म्हणजे बैतावारी मिळकत होती या, पोटाला तेवढं पुरतं या. तुझं गाव गडाच्या पायथ्यालाच आहे ना? अहो गडाच्या घेरात गाव आहे माझं, नेबापूर. रोज येतो गडावर? आता अहो या गडावरची हजामत आमच्याच घराकडे असती या. आणि ह्या अगोदर ते आदिलशाहीचं सरदार होतं ना, त्यांची हजामत आपल्याकडेच. पैत कुठली कुठली आहे? हीच आजूबाजूची वाड्या वस्त्या. जाणं होतं मग? आता कुठलं राज, पार येणं जाणं बंद झालंय या वेड्यामुळं. अहो मागच्या आठवड्यामध्ये माझं म्हातारं बाहेर निघालं होतं. त्याची वाटी आणि वस्त्रा सिद्धीजोहरच्या सैनिकांनी जप्त केली. लय अवघड झालंय राज. अहो लय लोकांची उपासमार होती या. शिवा, हातावर हात धरून बसण्यापेक्षा सिद्धीच्या फौजेतल्या लोकांची हजामत करायची. अहो राज, वस्त्रा घेऊन त्याच्या गळ्यावरच फिरवा असं वाटतोय. अहो राज, तो तुम्हाला धरायला बघतोय या, आणि मी त्याची हजामत करू आहे. अहो माझं म्हातारं मला घरात घेईल का? अरे शिवा, म्हणूनच त्यांची हजामत करायची. कशी करायची? अहो त्यांचं सरदार आपल्या देवीला म्हणतात, बताव तेरी अजमत. मग तुम्हीच सांगा कशी काय करायची यांची हजामत? करायला तर नकोच. नाही करणार. अहो माझा देव इथं कोंडून ठेवलाय, त्याची हजामत तर सोडा, त्याला माझा वस्त्र बी दाखवणार नाही. पण समजा ही थोपटी घेऊन तू वेढ्यात गेला तर? तर काय? दाढीवर वस्तारा फिरताना माणूस बोलका होतो. तुझा कान तयार असेल तर एखादा धागा हाती लागू शकतो, एखादी महत्वाची खबर मिळू शकते. आलं ध्यानात? जी राजा. आऊसाहेब खबरा येत आहेत, पण त्या काळजाचा ठाव घेत आहेत. आऊसाहेब, केदारजी खोपडे आणि गोंदाजी पासलकर या 2 देशमुखांची पथकं पन्हाळ्याच्या रोखानं गेली. जौहरकडे केदारजी जाऊ शकतात, पूर्वीच गेलेत. परंतु गोंदाजी पासलकर ते का जातील?
स्वराज्याच्या पायात ज्यानं प्राणाचा चिरा ठेवला त्यांचे हे भाऊबंद खरं नाही वाटत. खरं वाटत नाहीये, परंतु आऊसाहेब, ही वतनाच्या मागणीच्या कागदाची नकल आपल्या माणसांनी आणली. यात स्पष्टपणे लिहिलंय, मौजे सायतन, मौजे वरसगाव, जांभळी या गावातील एकूण 180 बिघे शेरी जमीन कायम राहिल्यास सिद्धी जौहर अर्थात सालाबाद खान याची चाकरी करू. जगदंब, तेच केदारजी खोपडेच. त्यानंतर 2 गावं इनाम म्हणून मागितली आहेत. आता हे बेईमानीचं पीक जास्त तरारून येईल. कारण दिसतंय ना राजे अडचणीत आहेत म्हणून. त्यामुळे जत्रा जिकडं तिकडं गुलाल उधळणारच. आऊसाहेब, यावर उपाय काय? उपाय एकच पंत. राजे लवकरात लवकर वेढातून बाहेर पडावेत. त्यासाठी आपण प्रयत्न करू. कसबपणास लावू. संपर्काचा सेतू बांधू. आऊसाहेब, ते आपण करूच, पण पण काय, परवाच 5 अजस्त्र तोफा जिभल्या चाटत निघाल्या होत्या ना. या तानाजीरावांनी रणजुकीत खिळे ठोकले. तोफा निकामी झाल्याच ना. तसंच हे आज अशक्य वाटतंय, उद्या सहज वाटेल. प्रयत्न करू आपण. प्रयत्न नियोजनातून झाला तरच राजे सुटू शकतील, नाहीतर अशक्य. आऊसाहेब, आऊसाहेब, लय महत्वाची खबर आहे. बोला बहिर्जी. चांगली वाईट विचार करू नका, सांगा. खबर लय नामी आहे. येण्यापर्यंत पोहोचायची व्यवस्था झाली.